अन्याय, किती दिवस अत्याचार. तू म्हणतोस ना, ज्या ज्या वेळेस धर्म लागला आणि येथे धर्म संकटात सापडला जातो, त्या वेळेस कुठल्या ना कुठल्या रूपात प्रगट होत असतो. मग तो प्रभू श्री रामचंद्राच्या रूपाने असू द्या, नाहीतर भगवान गोपाल कृष्णाच्या रूपाने असू द्या, नाहीतर माझ्या उदरातून जन्माला येणाऱ्या या बाळाच्या रूपाने असू द्या. पांडुरंगा, हे शिवशंभू, अरे घे ना माझ्या उदरातून जन्म. तू म्हणतोस ना, यदा यदा हि धर्मस्य तदात्मजं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि. युग युगातून एखादा युग प्रवर्तक येत असतो. हे पांडुरंग परमात्म्या, आता या वेळेला, या काळाला, या क्षणाला एका युग प्रवर्तकाची गरज आहे. ये आणि घे माझ्या उदरातून जन्म. मासाहेबांचे दिवस भरत आले. गडाचे गडकरी विजय शुद्धजी विश्वास यांच्या धर्मपत्नी लक्ष्मीबाई मासाहेबांकडे आल्या आणि मासाहेबांनी म्हणाल्या, अहो साहेब, आल्यापासून तुम्ही काही खाण्यापिण्याचं विचारलंच नाही हो. तुम्हासनी डोहाळं नाही खावं लागलं? तुम्हासनी काही चिंचा, आवळं, कैऱ्या, बोरं काही खावंसं नाही वाटत? तुम्हासनी डोहाळं नाही खावं लागलं आऊसाहेब? आणि तसं आऊसाहेबांनी म्हणावं, डोहाळे डोहाळे आणि डोहाळे कसले डोहाळे? त्या दिवशी मासाहेब उठून उभ्या राहिल्या, कोणी हाताच्या मुठ्या वळल्या, चेहरा लालगुंद चेहऱ्यावर सूर्यासारखं होत आहे. तशी वीज कडकडावी, तशा कडाच्या साहेब जाऊ. लक्ष्मीबाई, आम्हाला डोहाळे लागले पण कसले म्हणून सांगू. असं वाटतं लागलं ते समशेर घ्यावी, समशेर ज्ञान करावी, तिरुगोम घ्यावा, परिधान करावा, चिलखत घालावं, रेखीबीत पाय अंतरावर टाचवरून मांड ठोकावी त्या घोड्यावर. हो माझ्या बहिणीला उचलून नेतो, त्याचं शिव खांडोळी 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 खाटीच्यासी डोहाळे लागले मला त्याचे, डोहाळे लागले मला त्याचे. आज 350 वर्ष उलटून गेली, पण आमच्या मासाहेबांना असे डोहाळे लागत नाही. लागतीलच कसे? आणि आमच्या मासाहेबांना जर असे डोहाळे लागले असते तर टाळ्यांचा कडकडाट हात झालाच असता. तो पण असा नसता झाला, असा झाला असता. पण राजे जन्माला यावे ते दुसऱ्याच्या घरात, ही कल्पना जोपर्यंत तुमच्या आमच्या अंतःकरणातून निघून जात नाही माय मावल्यांनो, तोपर्यंत खऱ्या अर्थानं छत्रपती शिवराय जन्मालाच येऊ शकत नाही. येतीलच कसे हो महाराज? प्रमोद महाराज, वेळ तर पाहिजे ना आमच्या मायमाऊलींना. महाराज, आमच्या मायमाऊल्यांचा संध्याकाळी अध्यायावर अध्याय चालू होतात. अध्यायावर अध्याय. पहिला अध्याय लागील झालं जी. दुसरा अध्याय अगबाई सासूबाई सासूच्या लग्नात सुनबाई कलवरी. तिसरा अध्याय तू तिथे मी. एक 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 अध्याय होतात. बिचारे आमचे शहाजीराजे येतात बी, हाताने खातात, झोपून जातात, तरी आमच्या माऊलीचा अध्याय संपत नाही. मग रात्री 10 वाजले का मग ती मालिका रात्रीच खेळ चालले आणि मग टीव्ही बंधन. मग आमच्या आऊसाहेब झोपून जाणार. ते लेकरू येतं बी, त्याला टाकलं इंग्लिश स्कूल मध्ये, त्याला काय चालू ते कळना. मॅडमला काही येऊन जाणार नाही आणला तर त्याच्यातला काहीच कळना. ते लेकरू घरी येतं, मम्मी टीव्ही पाहती. ते घरी येतं, मम्मी टीव्ही पाहती. मम्मी, मॅडमना होमवर्क दिला, मॅडमना. मम्मी, कावळ्याला रंग सांगितला, कोणता देऊ? मम्मीची टीव्ही चालू. दे बाळा, कोणता देऊ मम्मी? पांढरा देऊ? हो बाळा. मम्मी, पांढरा संपला, पिवळा देऊ? दे बाळा. पिवळा संपला मम्मी, कावळ्याला रंग द्यायला कोणता देऊ? मम्मी म्हणते दे हिरवा. ते कावळ्याला हिरवा रंग देतो आणि शाळेत मॅडमचा मार्क खाऊन येतो. आणि घरी आलं का आईचे टोले खातं. मम्मी टीव्ही पाहती, पोरग उठत आणि खेळायला जात. आणि खेळायला कुठं जातं माहितीये का? पिंकीच्या घरी. मम्मी टीव्ही पाहतीन, पोरग पिंकीच्या घरी. मम्मी टीव्ही पाहतीन, पोरग पिंकीच्या घरी. मम्मी टीव्ही पाहतीन, पोरग पिंकीच्या घरी.
पाहता काय माझ्याकडं, एक दिवस पिंकीलाच पळून घेऊन जातात, मग मी टीव्हीच पाहते आणि मग म्हणती नसता जन्माला आता बरा झाला असता, काय पाप केलं काय पुण्य केलं. माझ्या माय माऊल्यांनो, थोडं प्रचार प्रसार माध्यम थोडंसं बाजूला ठेवा. आज धर्माला ग्लानी आली आहे, धर्म संकटात सापडलाय, कुठंतरी चिंतन होणं गरजेचं आहे, कुठंतरी मंथन होणं गरजेचं आहे. अरे हिंदूंची मुलगी म्हणून जन्माला आली, कपाळाला टिकली नाही तुझ्या ताई. विचार केलाय? मुलगी कॉलेजला जाती, हातात बांगड्या नाही तिच्या, कोण जबाबदार आहे याला? आमच्या मुस्लिम बांधवांच्या महिला बघा ना, 5 वर्षाचं लेकरू असू द्या नाही तर 70 वर्षाची म्हातारी असू द्या, हो पूर्ण तिचं सगळं शरीर झाकलेलं असतं, तिचे फक्त डोळे उघडे असतात. डोळे असतात की नसतात? कशी परिस्थिती, नाजूक परिस्थिती असो नाही तर श्रीमंत असो, कपडे घ्यायला पैसे असो नाही तर नसो, पण सगळं शरीर झाकलेलं असतं. आम्ही कपड्याचं दुकान टाकू एवढे पैसे आमच्याकडे, पण आमचं थुत्तर बघा ना, इथं फाटेल तिथं फाटेल, इथं फाटेल तिथं फाटेल. महाराज, विनोदाचा भाग सोडा, आपण कुठंतरी चिंतन होणं गरजेचं आहे, कुठंतरी मंथन होणं गरजेचं आहे. म्हणून एक सांगतो, कधीतरी आपल्या लेकरांना जवळ घ्या, पाठीवरून हात फिरवा. काय आहे संत, काय आहे ग्रंथ, काय आहे भगवंत, तुमच्या लेकराला समजून सांगा. वाक्य लक्षपूर्वक ऐका. आपल्या लेकरांना जवळ घ्या, काय आहे संत, काय आहे ग्रंथ, काय आहे भगवंत, आपल्या लेकराला समजून सांगा. ज्या दिवशी तुमच्या लेकराला संत ग्रंथ भगवंत कळतील, त्या दिवशी तुमचा मुलगा लखोपती करोडपती अजिबात होणार नाही. पण नारदाच्या गादीवरून सांगतो, रुद्राश्रमात जायची म्हातारपणी वेळ मात्र तुमच्यावर कधीच येणार नाही, कधीच येणार नाही. आणि मंदिरात जाताना काय मागता माय मावलं नव्हते देवाला? काय मागता? काय मागायचं ऐका. जा त्या देवाकडं, वा त्या देवाच्या चरणी नतमस्तक, आणि त्या देवाला म्हणावं, देवा सौभाग्य कुठंस त्या जिजाऊ सारखं नशीब असावं. देवा सौभाग्य कुठंस त्या जिजाऊ सारखं नशीब असावं. अरे वरदान द्या मला, माझ्या पोटी शिव शंभू सारखं एक बाळ असावं, एक बाळ असावं. मागायचं ना, हे मागा. जे मागितलं माझ्या मासाहेब जिजाऊ, माझ्या मासाहेब जिजाऊ उठल्या, शिवाय देवीकडे गेल्या, पदर पसरला, साकडं घातलं, नतमस्तक झाल्या त्या शिवाय देवीला. हे अंबिके रणचंडिके वरदायिनी वरदान दे, उन्मत्त है सिंहासने, चिरभार न्यामच पुत्र दे, चिरभार न्यामच पुत्र दे. प्रत्येकाने मोबाईल काढा, प्रत्येकाने मोबाईल काढा आणि मोबाईलच्या प्रत्येकाने बॅटरी लावा. आता माझ्या राजांचा जन्म होणार आहे. आणि पाहता पाहता त्या शिवाय देवीला साकडं घातलं आणि ती शिवाय देवी पावली. आणि पाहता पाहता 19 फेब्रुवारी 1630 या महाराष्ट्राच्या मुशीत, जिजाऊंच्या कुशीत यवनांचा कर्दनकळ, हिंदवी स्वराज्याचा शिवसूर्य छत्रपती शिवरायांचा जन्म झाला, जन्म झाला. शिवाय देवी पावली, शिवाय देवीचा आशीर्वाद मला, म्हणून नामकरण झालं शिवाजी. शिवाजी, शिवाजी ही 3 अक्षर नाहीये. शी म्हणजे शिकावं कसं, वा म्हणजे वागावं कसं, जी म्हणजे जिंकावं कसं. आयुष्यात किती मोठं संकट आलं तर त्या संकटात शिकावं काय, त्या संकटात वागावं कसं, आणि त्या संकटावर मात करून जीवन जिंकावं कसं, जगण्याचा मंत्र शिकवणारी 3 अक्षरी संजीवनी म्हणजे शिवाजी. आणि पाहता पाहता विजयी वार्ता देण्या गडावर, विजयी वार्ता देण्या गडावर, तोफेचा आवाज धडकला, त्या तोफेचा आवाज धडकला. शिव जन्मले शिवनेरी वरा, विजयी वार्ता देण्या गडावर,
पुत्र सुखी राजांना झाला, पुत्र माता जिजाऊंना झाला. अरे पण त्या दिवशी त्यावेळी असं काय झालं? अनेक सांगू, त्या दिवशी त्यावेळी त्या क्षणी असं काही म्हणता काही झालं नाही. म्हणजे झालं ना, हे सगळं पुढचं 50 वर्षाच्या काळात झालं. सगळं शिवरायांच्या जन्मामुळे खुश झाल्या आनंद उधळी कळत झाली स्वराजाचा वारस पाहून स्वराजाचा वारस पाहून वैरी तडात तडकला वैरी मनात तडकला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की. शिव जन्माने शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला. शिव जन्माने शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला. शिव जन्माने शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला. कले कलेनं आकार घ्यायला लागलं. लहानशा भिजलेल्या खुशीत भिजलेल्या बाळाला माझ्या माता जीवन घड्यावर घ्यावं, बाळाला म्हणावं, खुशीत भिजलेल्या माझ्या बाळा, आई शिवाजी मला थांबवलं सांगतं. त्या साखरेचं फळ तू आहे. दाही दिशांना पसरलेला अंधकार घालवण्यासाठी जन्माला आलेला यवनांचा कर्दन काळ, हिंदवी स्वराज्याचा शिवसूर्य तू आहे. साऱ्या अंधकारावर मात करणारा अस्त्र तू आहे. अमंगल जाळून टाकणारं शस्त्र तू आहेस. माझ्या बाळा, अधर्माचा नाश करून धर्माचं रक्षण करणारा धर्मात्मा तू आहेस. अन्याय अत्याचारांचा कर्दन काळ तू आहेस बाळा. तू तो शिव आहे. होय होय, तू शिव आहे. जो अन्यात्याचार धर्माचं स्तोम माजवलंय, त्यांचा नायनाट करण्यासाठी तुझा जन्म आहे. तो शिव आहे. जो स्मशानात राहील रयतेच्या डोक्यावर सुखाचं छत्र ठेवील, तो शिव आहे. जो हाल विश्वासान करेल रयतेच्या सुखासाठी झाले बाळा, तो शिव आहे. जो लोक माणसांच्या सुखासाठी जगेल आणि तिसरा नेत्र उघडून अन्य अत्याचार करणाऱ्यांना भस्मसात करेल बाळा, तो शिव आहे. 5वीच्या दिवशी तलवार पुजली, नांगर पुजला, सतवाईची पूजा झाली. 7व्या दिवशी बाळाला घेतलं. सुवासनी आल्या, आईबाईंनी डोळे भरून पाहिलं आणि तो दिवस उजाडला. दिवस आला 12वा. काय असतं त्या दिवशी? काय म्हणतो आपण त्याला? बारी. सगळ्या सुवासिनी नटून थटून आल्या. पावडर लावली, लाली लावली, भवया सुद्धा कापून आल्या. ब्लीच लावलं, वरून ते काय म्हणतात ते लावलं. चांगला मस्त नाट्यथट्टा केला. आणि चालता चालता तिचा दादला समोरून आला. ते घाबरलं, हे कोणाचं? आणि सगळ्या सुवासिनी आल्या, शिवनेरी किल्ल्यावर जमल्या, मासाहेबांजवळ आल्या आणि मासाहेबांना म्हणावं, आऊसाहेब, अहो काय नाव ठेवायचं हो बाळाचं? आणि आऊसाहेबांनी सांगावं, शिवाई देवी मला पावली म्हणून माझ्या बाळाचं नाव शिवाजी ठेवायचंय. पाळणा सज्ज झाला. पाळण्यात बाळाला टाकलं गेलं आणि सगळ्या सुवासिनी काय म्हणायला लागल्या, ताई?
बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा कसं हो प्रमोद सर, आपणच कशा टाळ्या वाजवायच्या आपल्यासाठीच. आपण बेंबीच्या देठापासून ओरडावं आणि यांनी असं करावं, चालेल का बरं असं? महाराज कीर्तन असेल तर थोडेफार विनोद चालतात, सांगतो तरी आम्ही. कथाही असली तर थोडेफार सांगतो, पण मला तरी असं वाटतं आज 19 फेब्रुवारी माझ्या राजांचा जन्मोत्सव सोहळा आपण साजरा करतोय आणि माझ्या राजांची जीवनचरित्र कथा ऐकत असतानाही आपल्याला विनोद हवे असतील तर मग मात्र ही फार मोठी शोकांती. काय बरं, विनोद सांगू नये असं नाही, थोडंफार सांगितलं पण पाहिजे, पण कथा ऐकत असताना एवढं सगळं वातावरण सगळं पेटलेलं असताना त्यातून हास्य विनोद करावं. मनोरंजनाचा विषय नाही हा, अजिबात मनोरंजनाचा विषय नाही. आणि एक सांगतो, आमच्याप्रमाणे गायन आवडतं का तुम्हाला सगळ्यांना? नक्की. ज्यांना ज्यांना आता मी इथं बेंबीच्या ज्यांना ज्यांना आवडतं त्यांनी सांगा बरं, आवडतं की नाही आवडत? नक्की. आता मी इथून बेंबीच्या देठापासून ओळखतोय, आता आमच्या ताई दादा हे सगळे गायन करतात, हे सगळ्यांना आवडतं. तुम्ही बोर होतात का? जेवढे जेवढे बोर झाले त्यांनी एकदा जोऱ्यात टाळ्या वाजवा बरं. चला काय करावं आता आम्ही तरी. सतीश दादा तुमचं पाकिट सुद्धा नका बाबा आम्हाला. मी विचारलं तुम्ही बोर झाले का? तुम्ही कडकडून टाळ्या वाजवल्या. खरंच बोर झाले का तुम्ही? नक्की. बरं, जेवढे जेवढे बोर नाही झाले त्यांनी वाजवा बरं एकदा जोऱ्यात टाळ्या. हां, आणि आता एक लक्षात ठेवा, आमच्या ताई प्रमाण घेतील, आमचे महाराज प्रमाण घेतील, त्यांचं प्रमाण झाल्यानंतर टाळ्यांची दादी आली पाहिजे. प्रत्येक वेळेस कसं सांगावं तुम्हाला की टाळे वाजवा? अहो, महाराष्ट्रातले दिग्गज महाराज मंडळी येतात, कथेच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून एखादं वाक्य त्यांच्या मुखातून असं बाहेर पडतं की ते वाक्य तुमच्या काळजाचा ठाव घेऊन जीवन परिवर्तन करणारं ते वाक्य असतं हो. आणि ते वाक्य जर तुमच्या अंतःकरणात भिनलं, जीवन परिवर्तन करणारं वाक्य असलं, टाळी ही वाजलीच पाहिजे. म्हणून एक सांगतो, प्रमाण झालं टाळी वाजली पाहिजे. एखादं वाक्य आवडलं, माझे कौतुक करायची काहीच गरज नाही, तुम्ही मला नाही टाळ्या वाजवल्यात तरी चालेल, मला त्याची काही आवश्यकता नाही. पण आमच्या कलाकारांना दाद मात्र तुम्ही अवश्य दिली पाहिजे. जोरदार टाळ्या आमच्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. आणि राजे शिवनेरीवर जन्माला आले, 12 दिवस झाले, बाळाचं नाव ठेवलं, कळे कळेनं राजे आकार घ्यायला लागले. बाळ राजांचं वय 1 वर्ष झालं. बाळाचं अभिष्ट चिंतन सोहळाही गडावरच झाला. वाढदिवस नाही बरं, जन्मदिवसाची व्याख्या वेगळी, वाढदिवसाची व्याख्या वेगळी आणि अभिष्ट चिंतन सोहळ्याची व्याख्या वेगळी. इष्ट माणसाला दृष्ट माणसाची नजर लागू नये म्हणून सगळ्यांनी करायचं चिंतन, त्याला म्हणतात अभिष्ट चिंतन. पहिलं चिंतन त्याच गडावर, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं. आता राजे 6 वर्षाचे झाले. नाना गुण माझे राजे करायला लागले. अरे माझ्या राजानं काय करावं? लहानशे सवंगडी घ्यावे, खेळावे, खेळता खेळता काय खेळ खेळावं? अरे काठ्या घ्याव्या,
काठ्या नव्हत्या त्या माझ्या राजाच्या. अरे त्या तलवारीत होत्या. खोपे घ्यावे खोपे करावे पण खोपे नव्हते. अरे ते होपर किल्ले. एखादा दगड बसावा त्यावर माझ्या राजानं बसावं आणि खोटं खोटं एखादा यौवन धरून आणावा. माझ्या राजानं त्याला शिक्षा फरमावी आणि वरतून मासाहेबांनी बघावं पण फुलून जावं. म्हणतात ना फुटाचे पाय पाळण्यात दिसतात. मासाहेबांना पुढचं भविष्य शिवाजी राजांचं कळू लागलं. आणि अशातच कर्नाटक वरून एक पत्र मासाहेब जिजाऊंच्या हातात पडलं. लिहिलं होतं, सकल सौभाग्यवती राणी साहेब जिजाऊ, आपण शिवबाज घेऊन पुण्यात जावं. सुपे, पुणे, चाकण, इंदापूर, छत्तीसगावची जहागिरी आदिलशाहीनं दिलेली. आणि पाहता पाहता सारा लवा जमा तयार झाला. बैलगाड्या सजल्या गेल्या. बैलगाडीला झुंपले गेले. मेन्या पारख्या तयार झाल्या. घुंगरं वाजायला लागली आणि घोड्यांच्या टापा आता मात्र पुण्याच्या दिशेला खदडू लागल्या. घोड्यांच्या टापाचा आवाज आता मात्र पुण्याची दिशा भेदरून जाऊ लागला. आणि पाहता पाहता सारा लवा जमा घोड्याच्या टापा पुण्याच्या पडक्या वेशी जवळ आल्या. आणि मासाहेब जिजाऊ बघू लागल्या त्या पडक्या वेशीतून धूळ धुराळा उडवत चिकाचा पडदा बाजूला झाला. मासाहेबांनी डोकावलं आणि इशाराच केली. पाटक्या थांबल्या. घोड्यांच्या टापा मंदावल्या आणि मासाहेब हस्ते कदम खाली उतरल्या. सगळी मंडळी धावत आली आणि मासाहेबांनी म्हणाली, औसाब अव का थांबला साव. आणि मासाहेबांनी ना पंत काय दिसतंय आहे तुम्हाला आजूबाजूला. पंताने असा हात केला. चहू मुलकी नजर फिरवली आणि पंतांनी म्हणावं, आऊ साहेब अव दूर दूर पर्यंत काही दिसत नाही बघा. सगळा काळा कोळसा काळा कबीर अंधार दिसतोय. दिसतंय बघा ते लांडग. दिसतंय बघा ते कुत्र. अवघार दिसते गिधड दिसतायत. बाकी कुणीच दिसत नाही वाव साहेब, कुणीच दिसत नाही. आणि आवाज दिला मासाहेबांनी, शिवबा. आणि लहानशे हात आता त्या लगामीला लागले. बाल शिवाजी राजे खाली उतरले. एक एक पाऊल टाकत टाकत 6 वर्षाचे राजे मासाहेबांजवळ आले आणि मासाहेबांनी म्हणाले, औसाब अव का थांबला सावो, का थांबलात आपण. आणि औसाहेबांनी शिवाजी राजांना म्हणावं, शिवबा काय दिसत आहे बघा बरं तुम्हाला. आणि चिमुकले हात असे डोळ्याला लागले. आणि शिवबा राजांनी तीक्ष्ण नजर कटाक्ष आपला चहूमुलकी फिरवला आणि नजर स्थिरावली. आणि बाळराजे बोलते झाले, औसाहेब आम्हाला त्या जमिनीच्या छाताडात खूप कवलेली पहार दिसतीये. फुटकी वाहन फुटकी कवडी एक केसुली अडकवलेली खोपडी दिसते. खोपडी आम्हाला दिसते. झाल्या जा शिवबा त्या जमिनीच्या छाताडात खुपसलेली काढा ती पहार. लागले त्या पहारीकडं. आणि आता मात्र पहारीच्या 4 पावलं जवळ आले. आणि लहानशे शिवाजी राजे त्या पहारीला हात लावणार. त्याच वेळेस दुरून कड्या कपारीतून डोकं ढवळं झालेलं होतं आणि आता का फाटलेलं लांबून वळणात निघाला. आता काय करू राहिली बाई. धावत 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 एक होतं निघालं. शिवाजी राजाची राणी औराणे साहेब काय करून राहिला सा तुम्ही इथं. मासाहेबांनी विचारलं तुम्ही कोण. आणि सांगितलं मी रायना खाय हरिजन समाजाचा. आणि काय करून राहिला सा राणी साहेब. अहो तुम्हाला माहितीये ती पहार कोणी खोपसली. आदिलशाहचा वजीर राया रावण गाढवाचा नागर फिरवला या भूमीमधून पंजर करून टाकली भूमी. शहाजी राजाने बगावत केली म्हण आणि धनाधना वाडे पेटिवले. मोठमोठ्या माड्या सुरूप लावून पाडून टाकल्या. जमीन व्यस्त केलं व सगळं. जिकडं तिकडं फक्त कुतरे तिकडे लांडगच लांडग. बाकी कोणी नाही हो या पुण्यात. आणि तिला दाखला धर्माचा हात लावला कोणी निर्वंश होईल त्याचा. जशी भेस करावी तशा कडाल्या सौदामिनी राणी साहेब जिजाऊ झाला निर्वंश तर होऊ दे माझा. जिजाऊ समजून जाईल की पहिल्यापासून मी पुत्रिक होते म्हणून. शिवबा
आणि लहानशी हात त्या पहारीला लागले. पहार गादा हलवली, पहार काढून फेकली आणि मासाहेब शिवबाराजाला घेऊन त्या पुण्यात आल्या. अरे सुपे, पुणे, चाकण, इंदापूर, छत्तीसगावची जहागिरी, पण राहायला मालकीला जमीन नव्हती हो जहागीरदारणीला. जांभरे पाटलाची वस्ती केली आणि वस्तीच्या वळचणी करून मासाहेब तिथं राहू लागल्या. पण मासाहेब विचार करता झाल्या, राज्य करायचं आहे, जहागिरी करायची, राज्य चालवायचं, पण करावं कुणावर? कुणावर? कुत्र्या गिधाडांवर की लांडगा कुत्र्यांवर? कोण होतं त्या पुण्यात? 8 घरं 10 दारं, 8-10 माणसं, 10-12 पुणं. दूर लोक प्रगंदा झालेली, दड्या डोंगर काड्या कपारीत लपून लपून बसलेली. जगण्यासाठी मरायचं, मरण्यासाठी जगायचं, एवढा काटास मांडलेली रयत होती कुठं? पण मासाहेबांनी घातली साथ, या या गावात आपण आपण आपलं राज्य उभं करू. 10-12 शहाणी माणसं आली आणि मासाहेबांनी म्हणाली, राणी साहेब, अहो गावात यावं, पण कुणाच्या भरोशावर यावं? आणि 6 वर्षाच्या राजांकडे बोट दाखवत मासाहेब म्हणाल्या, या तुमच्या शिवबा राजाच्या भरोशावर. तरणी भांड पोरं दाड्या डोंगर करा कपारीत लपून बसलेली. म्हातारी गेली त्यांच्याकडे सांगायला, अहो शहाजी राजाची राणी आली म्हण. काय करायला? अहो जहागिरी करायची हाय म्हणती. अहो करील, पण यवनांपासून वाचवीन कोण? तिचा लहाना पोर 6 वर्षाचा शिवाजी हाय म्हण. पण पर्याय नव्हता. मासाहेबांनी दिला विश्वास आणि विश्वासावर विश्वास ठेवून रयत गावात आली. घर गजबजायला लागली, गावं कुजबुजायला लागली, चुली पेटायला लागल्या. सकाळी सांगून निघायला लागला. मासाहेबांनी जाणलं उपाशी कसे राहतील लोक. जमिनी दिल्या, जमीन देऊन काय उपयोग हो? बैलजोडी कोण देणार? बैल बी घ्या. बैल दिले, नांगर बी घ्या. आणि बी पेरायला बी पण द्या, पंत द्या, काय हवे नको ते बघा राहतेला. सगळं दिलं. आणि त्यावेळेस स्वराज्यातली पहिली पतसंस्था उभा राहिली आणि त्या पतसंस्थेचं नाव होतं स्वराज्य. आणि त्याच्या संस्थापिका होत्या माझ्या मासाहेब जिजाऊ, माझ्या मासाहेब जिजाऊ. रयतेला आनंद झाला. पाहता पाहता धोधो पाऊस पडला. शेती मशागत सुरू झाली. बी आता जमिनीच्या पोटात जाऊन अंकुर यायला लागली. पिकं वाढायला लागलं. मोत्यासारखी कंस लगडली. पिकं वाऱ्याबरोबर हालायला लागलं, उन्हाबरोबर झुलायला लागलं. आनंद झाला रयतेला. आतापर्यंत खाल्लेला घास, ताटातला घास वाटापर्यंत येत नव्हता आणि वाटातला घास पोटात जात नव्हता. आता ताटातला घास वाटावर येईल, वाटातला घास पोटात जाईल. काही लेकरं बाळ आता पोटभर जेवतील. त्या जहागीरदारणीमुळे झालं बरं हे सगळं. आनंद झाला रयतेला, आनंद. पिकं मोत्यासारखी दिसायला लागली. पण आता मात्र सगळी 10-12 माणसे म्हातारी एकत्र झाली आणि सगळा लावा जमा मासाहेबांकडे आला. मासाहेबांनी पाहिलं सगळे दुःखी चेहऱ्याचे, शांत. विचारलं, बाबा काय झालं हो? तसं साठी वलडलेलं म्हातारं पुढं आलं आणि त्या म्हाताऱ्यानं म्हणा, आऊ साहेब काय नाही हो. काय नाही कसं बाबा? काय झालं सांगा ना. काय नाही हो आऊ साहेब. मग तुमचे चेहरे का दुःखी आहे? तुमची पिकं कशी आहेत? पिकाला झाक बघा. एक म्हातारं पुढं झालं आणि पुरपुरत्या मिशाला ताव देत म्हणाल, पिकाला झाक आऊ साहेब. धान्य कसं आहे? कंस हे मोठमोठा दाणे हो. टपुर असं मोत्यासारखं दाणं भरलं बघा त्या कांसानी असं. अहो मग अडचण काय आहे? पण त्या म्हाताऱ्यानं म्हणा, उपयोग काय वाऊ साहेब? उपयोग काय? रकुत वगलं माह्या पोरगा लेखून हाडाचे काढ रक्ताचं पाणी केलं आणि लेकरासारखं पिकासनी जपलं, पण उपयोग काय? काय झालं बाबा? यवनांची टोलधारी मग उभ्या पिकात घुसल. मग आऊ साहेब उभ्या पिकाचा नंगा नाश करतील असा. हो उभ्या पिकाचा नंगा नाश करतील असा. 6 वर्षाची शिवबाराजा जवळ उभे होते आणि शिवबाराजानं म्हणावं, बाबा पिकं कशी हो तुमची? राजा लय झाक बघा, लय झाक पिकं असं. कंस बी हे पिवळं धरू. आणि का बाबा त्याच्यामधलं दाणे कसे हो? राजा दाणे दाणा विचारूच नका. हे टपुर मोत्यासारखं दाणं लकडलंय बघा, हे कंस. आणि का बाबा तुमच्या पिकावर पाखरं बसलीच नाही का हो?
अहो कसं बसतीलच कसं व राज बाबा काय केलं त्याच्यासाठी अहो काय नाही व राज पिकाच्या मधल्या भागात एक माळव केला आणि त्याच्यावर एक पोऱ्या बशिवला हे 100 पाखरं फाड 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 करीत आली पोऱ्यानं गोफन घेतली दगड टाकला 100 पाखराचा थवा आला कांसावर बसला पोऱ्या उभा राहिला गार 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 फिरवली गोफन टाकला दगड एक टाकला 100 पाखरा फाड 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 उडाल्या आता बघा असं अशी राखण केली पिकाची वैराज मग बाबा बाबा जशी तुम्ही धान्य खाऊ नये पाखरांनी म्हणून पिकाची जशी पाखरांपासून राखण केली तशीच आता त्या यवनांपासून तुमच्या पिकाची राखण करा म्हणजे वराज अहो काहीच नाही जशी पिकाची राखण केली ना पाखरांपासून तशी तुम्ही यवनांपासून करा कशी वराज अहो काहीच नाही राखण कशी केली काय नाही राज दगड घेतले गोफणी टाकले गारगार फिरवले बस बस बाबा आता तेच करा आणि बस रयतेला कळून चुकलं लहानशा शिवबाराजांना काय सांगायचं आहे आणि रयतेला आनंद झाला पाहता पाहता एवढ्याशा पोराचं ते बोलणं सगळ्या तारण्या बांडपोरांनी ऐकलं म्हाताऱ्या कोताऱ्यांनी ऐकलं पिकाची राखण करा गोपनी घ्यान बांधावर उभा राहा यववन येते गोपनी घ्यान बांधावर उभा राहा एवढंच पोर काहींना नाही पटलं पण काहींना मंत्र पटला आणि पाहता पाहता सगळी रयत गेली आता शेता मात्र कष्ट करायला लागली उधाबरोबर पीक झुलणारं पीक पाहिलं आनंद झाला आणि त्याच वेळेस एक दूरवर कुठेतरी लांब झाडावर एक शेला टांगाचा पोऱ्या उभा करायला असायचा कशासाठी दूरवरून कुणी यौवन येतं का हे बघण्यासाठी आणि त्या दिवशी दुपारची वेळ होती निहारी करून सगळी जण पुन्हा एकदा शेतात कामाला लागली होती आणि काम करत असताना दूरवर त्या पोऱ्याला दूर धुराळा दिसायला लागला आणि हलक्याशा घोड्याच्या टापा कानावर पडायला लागल्या घोड्याच्या टापा कानावर पडायला लागल्या आणि त्याच वेळेस पोरगं शहरलं घाबरलं भावरलं पाहिलं अरे कोण यवनांची टोल झाड आली 12-13 वर्षाचं पोरगं टपदिशी खाली पडलं आणि बेबीच्या बेटापासून लंगोटी वडीत वडत झालं हे आहे सज्ज झाले पाहता पाहता त्यांनी घोड्याच्या पाठावर उभा राहिली पाया बापड्यांनी पत्रात आणले घोड्याच्या टापा पाहता पाहता पिकात येणार त्यांनी बांध पूर्ण घेतल्या गोपण्या टाकली दगड आणि सावध एक म्हातारं राहिलं बांधावर उभा घोड्यांच्या टापा आता येणार उभ्या पिकात घुसणार उभ्या पिकाचा नंगा नाश करणार आली जवळ आली आणि म्हातारं म्हणाल पायावर पडायला लागल्या अरे डोळ्यावर पडायला लागला बाहेर निघायला लागलं घोड्याच्या टापावर पडायला लागल्या उसाचं चिकरून तुटावं तशा घोड्याच्या टापा पडायला लागल्या कुरकुर करत घोडे पुढे निघाले यांचा होता एक बोरक्या बोलता झाला चलो आगे या पत्थर लगाया चलो आगे हुजूर पत्थर की दौचा अरे क्या पत्थर लगाया चलो आगे हुजूर अरे पत्थर मार रहे हो अरे क्या पत्थर कर रहा है चलो आगे घोड्याच्या टापा पुढे चालू झाले एक शहाणा म्हाताऱ्यानं पाहिलं शहाणा दिसतोय गड्या गोफन घेतली एवढा दगड घेतला गोफणी टाकला नियम धरला गार फिरला आदिशी मोरक्याच्या छातडातच पडला असं म्हणाला चलो पीछे अरे पिकाचा नंगा नाश करणारी यौवन पाहता पाहता पाठीला पाठ लावून पळाली धुराळा उडत राहिला वड्याच्या टापा मंगवल्या माती शांत झाली रयतेला आनंद झाला आणि तेच पोरग झाडावर गेलं पाहत म्हणाल ये दादा अरे ये नाना अरे पिक सुरक्षित राहिली जी अरे कोण आनंद माझ्या रयतेला आता दर्या डोंगर कड्या खपारीतली सगळी माणसं आली आणि आऊसाहेबांनी म्हणाले आऊसाहेब राजाने तारलं बघा राजाने दिलेला मंत्र अक्षी पावला बरोबर डाव साधला आऊसाहेब पिक सुरक्षित राहिली
आणि कळून चुकलं रयतेला. आता हाच होणार आमचा रयतेचा तारणहार, हाच होणार आमचा वाली. आनंद झाला रयतेला. दड्या डोंगर कड्या कंपरीतली सगळी तरली बांडपोर डोंगरातून आली आणि त्याच्या आईला सांगायला लागली, बापाला सांगायला लागली, हे आहे हे बाबा मी जाणार आणि माझ्या राजाचं आता चाकर होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, शिवबाचं होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, शिवबाचं होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, शिवबाचं होणार. ईशान भगवे भुवन फडके, शत्रूचे मग काळीचे धडके, मावळे आम्हीच होणार, शिवबाचे होणार. आम्ही गड्या डोंगरचे राहणार, शिवबाचे होणार. आम्ही गड्या डोंगरचे राहणार, शिवबाचे